हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी मंदाकिरा सिनकर, बालेवाडी केंद्र, पुणे। 2005 पासून बापूंच्या सेवेत आल्यानंतर आम्ही खूपच सुखी झालो। 2005 पासून तर आजपर्यंत आमच्या जीवनात जी पण काही संकटे आली किंवा जे पण काही घटना घडल्यात त्या बापूंनी अगदी अशा अलगद झेलल्यात। काही गोष्टी तर अशा की आमच्यापर्यंत पोहोचल्याही नाहीत, आम्हाला कळालंही नाही की आमच्यावर काय दुःख आलं, आमच्यापर्यंत ते आलं नाही आणि आम्हाला कळलंही नाही। अशाच एका घटनेतली मागच्या वर्षाची 2022 मे मधली एक घटना आहे, मी ती सगळ्यांना सांगू इच्छिते। 18 मे 2022 या दिवशी आमच्या घरात गॅसचा स्फोट झाला। आमच्या सोसायटीमध्ये गॅस पाईपलाईन कनेक्शन चालू होतं। 17 मेला त्यांनी आमच्याकडे सायंकाळी गॅस कनेक्शन जोडलं आणि चेक करून ओके म्हणून ते लोक गेली। 17 मेलाच रात्री आम्ही स्वयंपाकाला सुरुवात केली, त्यावेळेला 2 नॉब मधून पेट घेत होता। 2 नॉब ओके होते, पण 2 नॉब मधून पेट येत होता। तर आम्हाला असं वाटलं की हब आहे आणि यात कुठलं एखाद्या वेळेला काही वायर वगैरे निघाली असेल आणि त्यातून लिकेज होतंय, गॅस कुठे लिकेज होतंय असं लक्षातच आलं नाही। त्या 2 चांगल्या ज्या शेगड्या होत्या त्यावर आम्ही स्वयंपाक केला। पुन्हा सकाळी मी लवकर उठले आणि चहा केला, दूध तापवलं, मटकीची उसळ केली आणि माझा छोटा नातू आहे त्याच्यासाठी मी स्वयंपाकाला नाश्त्याला बनवायला घेतलं। त्याआधी पण ते जे 2 नॉब पेटत होते ते आम्ही लावलेच नाही। मुलाने इंजिनियरला फोन केला की तुम्ही येऊन ते गॅस जरा चेक करा, त्यात काय प्रॉब्लेम आहे ते बघून घ्या। मी नाश्त्याचं बनवायला घेतलं त्यावेळेलाच ते आले, त्यांचा मेकॅनिकल आला आणि मग मी त्यांना म्हटले की तुम्ही गॅस चेक करताय, मी हा गॅस बंद करून मी बाहेर जाते। तर ते म्हटले की नाही, तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करतोय, मला काय फक्त गॅस तर चेक करायचा आहे कुठे लिकेज होतोय ते। आणि त्यांनी माचीसची काडी मागितली। बाजूलाच माझे मिस्टर देवपूजा करून त्यांची आरती झाली आणि ते स्तोत्र पठण करत होते। त्यांनी माचीस दिली आणि यांनी माचीसची काडी घेतली आणि ते नॉबचे बटन काढून त्यात त्यांनी ती माचीसची काडी टाकली। काडी टाकताच खूप मोठा स्फोट झाला। इतका भयंकर स्फोट होता की ज्वाळा वरती आली आणि एका क्षणात ती विझली पण त्या एका क्षणात काय काय घडलं, ज्वाळा वरती आली, ती विझली, जी शटर होती ट्रॉलीज, त्या ट्रॉलीज तुटून बाहेर पडल्या। मी बाजूला उभी होती, मी फेकली गेली आणि माझ्या पायावर ते शटर आदळलं गेलं आणि जो मेकॅनिकल आलेला होता तो घाबरून ड्राय बाल्कनीत पळून गेला। मी तिथे उभीच आणि मग मिस्टरांनी मला आवाज दिला। एका क्षणात हे सगळं घडलं, काही कळतच नव्हतं, मी अगदी स्तब्ध उभी राहून गेली। मिस्टरांनी मला आवाज दिला, अरे तू इकडे ये आधी, तिथे का उभी आहेस, काय झालं? आणि त्यांनी मला ज्या वेळेला ओढायला म्हणजे हात दिला त्यावेळेला मला जाणवलं की मला काहीतरी लागले, मला चालता येत नव्हतं आणि त्याच वेळेला बापूंनी बुद्धी पण दिली, मी गॅसचं बटन पण बंद केलं आणि बाहेर आली। बघा, एवढा मोठा गॅसचा स्फोट की शेगडी पण आमची जी हब होतं ते किचन ओट्यामधून उधळून बाहेर आलं। सगळं त्यावर जे होतं ते सगळं सांडलं गेलं, ट्रॉल्या तुटून बाहेर पडल्या, आमच्या 13व्या मजल्यापर्यंत आवाज गेला। सगळी सोसायटीची लोक धावत आली आणि सगळे आश्चर्य करत होती, गॅसचा स्फोट झाला आणि कुठेच काही नाही, फक्त शटर तुटली आणि ही शेगडी उडून बाहेर पडली। काचेची शेगडी, तिला कुठे इतका छोटा सुद्धा क्रॅक नाही, किचन ओट्याला क्रॅक नाही, कुठे काही नाही। ते दुरुस्त होण्यासारख्या होत्या, त्या ट्रॉल्या फक्त तुटल्या, त्याही नंतर दुरुस्त झाल्या। मला सांगा, आजपर्यंत तुम्ही कुठे असं ऐकलं आहे का की गॅसचा स्फोट झाला आणि कुठे पेट घेतला नाही? बाजूलाच देवघर, नुकतीच देवपूजा झालेली होती, दिवा लावलेला होता, पण कुठेही आगीने पेट घेतला नाही। हे फक्त कोण करू शकतो? फक्त हा माझा बापूच करू शकतो। श्रीराम अंबज्ञ, नाथ सौवित।